तुमचे केस खूप गळत असतील किंवा एकदम कमी वाढ होत असेल तर केमिकल फ्री इथे मी शॅम्पू बनवत आहे. बनवायची एकदम साधी सोपी पद्धत आहे. तर सर्वात आधी इथे 50 ग्रॅम मी शिकाकाई घेतले आहेत आणि 50 ग्रॅम इथे रिठा घेतला आहे. त्यानंतर इथे 25 ग्रॅम मेथी घेतली आहे. तर इथे 5 मिनटासाठी मेथी भिजत ठेवायची आहे. रिठा आणि शिकाकाई 30 मिनटासाठी मस्त उकळून घ्यायचा आहे आणि 8 तासासाठी भिजत ठेवायचा आहे. 10 मिनटासाठी इथे मेथी दाणेसुद्धा शिजून घ्यायचे आहेत, म्हणजे उकळून घ्यायचे आहेत. तर इथे 8 तास झाले आहे आणि रिठा मस्त आपला भिजला आहे. तर याच्यातली बी काढून घ्यायची आहे. सर्व बिया इथे याच पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर 8 तासांनी परत शिकाकाईमधल्या बिया या पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत. तर इथे सर्व शिकाकाईमधल्या सुद्धा बिया काढून झाल्या आहेत. त्यानंतर इथे आपण शिकाकाई मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. शिकाकाईमधलंच थोडंसं पाणी घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त आपलं शिकाकाई मिक्सरमध्ये बारीक झालं आहे. तर एक भांड्यात काढून घ्यायचं आहे. त्यानंतर रिठासुद्धा आपण याच पद्धतीने इथे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. रिठासुद्धा आपला मस्त इथे मिक्सरमध्ये बारीक झाला आहे. त्यानंतर इथे मेथी दाणेसुद्धा आपण याच पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त मेथी दाणेसुद्धा आपले मिक्सरमध्ये बारीक करून झाले आहे. तर मी इथे शिकाकाईमधल्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर इथे रिठा शिकाकाई एकत्र या पद्धतीने चाळणीवरती चाळून घ्यायचा आहे. तर त्यानंतर चाळणीवरती आपण मेथी दाणे मिक्सरमध्ये बारीक केलेले ते सुद्धा याच पद्धतीने इथे व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे, म्हणजे नितळून घ्यायचं आहे. तर इथे मस्त फेस आला आहे आणि कलरसुद्धा एकदम मस्त आला आहे, म्हणजेच आपला इथे शॅम्पू तयार झाला आहे. आणि जर तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित शॅम्पूची माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पूर्ण व्हिडिओ पाहू शकता. त्याच्यावरती मी पूर्ण व्यवस्थित माहिती दिली आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.